माझ्या रेसिपीजना विशेषतः उकडीचे मोदक, पुरणपोळी यासारख्या रेसिपीजना कॉमन कमेंट असते ती म्हणजे, "ताई तुमच्या हातामध्ये ना 64 कला आहेत." तर त्या कला का आहेत ते सांगते. तर आमचा जो देव आहे ना, तो श्री विश्वकर्मा देव आहे आणि त्याचीच जयंती आहे आज म्हणजे 31 जानेवारीला ही जयंती 2026 या सालामध्ये आलेली आहे आणि त्याचीच पूजा आहे ना आम्ही आमच्या गणपतीच्या देवळामध्येच केलेली आहे आणि ही जी पूजा आहे ना, ती जवळ 6 सुतारांची गावं एकत्र येऊन म्हणजे 6 गावातील सुतार एकत्र येऊन ही विश्वकर्मा जयंती साजरी केलेली आहे आणि या मंदिरमध्ये साजरी केलेली आहे पहिल्यांदाच साध्या पद्धतीने. पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही विश्वकर्मा जयंती साजरी करणार आहोत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच साजरी केल्यामुळे ती साध्या पद्धतीने केलेली आहे. बाकी चिपळूण किंवा दुसऱ्या इतर ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने म्हणजे सुतार समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन ही विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते आणि येथे हे सुद्धा होतं म्हणजे महाप्रसाद सुद्धा ठेवलेला होता आणि तो सुद्धा खूप छान होता. तर त्याचा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे आणि या कार्यक्रमाला वेगवेगळे कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा केलेलं होतं. भजन होतं किंवा डान्स सुद्धा होते, कीर्तन होतं, असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा ठेवलेले होते.